खूप दिवसांनी परत एकदा मी इतका हायपर झालोय. माहित नाही का, पण माझ्या रागावर कंट्रोलच नव्हता. असं का केलं मी? आणि असं काय झालं की मला इतका राग आला? काही असो, पण असं व्हायला नको होतं. आधीच या रागामुळे मी आयुष्यात खूप काही गमावलं. मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवलाच पाहिजे. या फुलाला सुगंध नाहीये, पण त्या सर्व आठवणी अजूनही तशाच ताज्यात आणि त्या कायम माझ्यासोबत असते. मी श्रावणी राजे शिर्के. आपली भेट आज व्हायचीच होती बहुतेक. मोक्षाच्या घरी पूजा आहे, तुम्ही पण या ना उद्या. तुम्ही पण छान दिसताय. जेव्हा श्रावणीला भेटलो ना, तेव्हा असं वाटलं की ही एक्झॅक्ट फिलिंग मला श्रावणीला भेटल्यानंतर आली. सेम सेम हीच फिलिंग. असं वाटलं ना की श्रावणी फक्त माझ्यासाठीच बनली आहे. तिला भेटल्यानंतर एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझा भूतकाळ कसाही असला ना, तरी माझा वर्तमान काळ छानच असणार आहे. कारण माझा वर्तमान काळ श्रावणी आहे. ती जेव्हापासून आयुष्यात आली ना, तेव्हा मी नव्याने स्वप्न बघू लागलोय. आयुष्यात हिरवळ आल्यासारखं वाटतंय. आणि आता काहीही झालं तरी मी तिला माझ्या आयुष्यात आणूनच राहीन. माझी जागा दाखवली श्रावणी मॅडम. मी आता माझी पायरी ओळखून वागेल. ऐक ना, ऐक ऐक ऐक, मला मॅडम नको रे म्हणूस. अहो मॅडम नको म्हणू. अहो तुम्ही माझ्या मॅडमच आहात, साहेबांची मुलगी आहात तुम्ही. मी तुम्हाला श्रावणी नावाने कसं काय हाक मारू? हे बघ, मला कळते तुला खूप वाईट वाटले, मला कळते, पण तू कारण समजून घे ना. मॅडम मला आता काय समजून घ्यायचं? असं का करतेस? एकदा ऐक ना माझं. हे बारे, म्हणजे तुम्ही मला माझी जागा बी दाखवणार, तुम्ही मला त्याच्यावर ओरडणार बी नाही. काय माहिती आहे काय, श्रावणी नावानं हाक मारणं खरं म्हणजे माझी लायकीच नव्हती आतापर्यंत. मी माझी लायकी सोडून वागालतो. आणि खरं तर तुम्ही आतापर्यंत ना माझ्यावर उपकार करालता, ते मला वाटाल तर प्रेम. आता मला शानपण आलं. आता मी माझी लायकी सोडून वागणार नाहीये. आता कसं आहे, मला हे कळून चुकले की जोपर्यंत तुमची गरज होती ना, तुम्ही चांगलं वागत होता. आता कसं आहे, तुमची गरज संपली. आता मी मरो पडो झडो, तुम्हाला काय फरक पडते ना. एक असं असं तोडून नको ना वागूस. बाबा होते रे दरवाजात. बाबा दरवाजात होते म्हणून असं वागायचं? मला काही कळतच नाही. आणि साहेबांनी घाबरून एवढा अपमान करायचा. अहो तुम्हाला मी घास भरवालतो, जेवण भरवालतो, त्यासनी रागवण्यासारखं काय होतं? अरे ते ना आत्याने मला आता कारण काय बी ऐकायची नाहीये. आतापर्यंत जे काय 4 शब्द गोड बोलालता ना, त्याला मी मैत्री म्हणालतो. पण नाही, यातलं आता काय बी खरं नाहीये आणि यातलं आता काय बी होणार नाही, हा माझा शब्द आहे. मला आता एवढं कळून चुकले. आजपासून यो शुभू तुमचा नोकर आणि तुम्ही माझ्या मॅडम. आतापर्यंत जे काय चाललेलं ना माझ्या मनात, ते एक स्वप्न होतं आणि ते खरं आहे. नाही नाही, ते खरं आहे. गरीब माणसांचं ना स्वप्न कधी सत्यात येत नसते. ते मला तुम्ही दाखवून दिलं. मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम.
काय काय करू आता मी मी घरी जाऊ का त्याच्या नको घरच्यांसमोर काय बोलणार आणि जर त्याच्या घरच्यांना कळलं की मी त्याचा अपमान केलाय तर त्यांना आणखीनच वाईट वाटेल मूर्ख आहे मी आणि शुभू थोडा पण विश्वास नाही का त्याचा माझ्यावर तुला सांगतोय तर ब्युटी पार्लर नाही तर मैत्री कुठं ना कुठं तरी ती असणार. हा हो ओळखलं मी शिरीष घाडेकर. ओळखलंस मला? मी अलखनंदाच्या तावडीतून सुटून आलो. तिने खूप प्रयत्न केले मला पकडायचे पण मी निसटलोय. आणि तुला माहितीये तुझी मुलगी भेटली मला. हो फार सुंदर आहे अगदी तुझ्यासारखी आणि संस्कारी.